हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुम्हाला दोन प्रकारचे भजी दाखवणार आहे। त्याच्यात पालक भजी आहे आणि पुढे जाऊन बघाल अजून कोणत्या प्रकारचा आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि पाहू शकता आता मी ग्लास घेतला आहे, ग्लासामध्ये लसूण, मिरची, जिरं, अद्रक टाकलं आहे कुटण्यासाठी। पालक चांगला स्वच्छ धुवून ठेवला आहे नितळत। आता त्याला मी बारीक छानपैकी कापून घेत आहे। पाहू शकता डब्यामध्ये कापून टाकला आहे। 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। त्याच्यामध्ये बडीशोप टाकली आहे हातावर चोळून, ओवा टाकला आहे हातावर चोळून छानपैकी, तीळ टाकले आहे। पाहू शकता आता तो ठेचा तयार केलेला लसूण, मिरची, जिरं, अद्रकचा तो टाकून घेतला आहे। स्वादानुसार मीठ टाकून घेतलं आहे। परत थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे, कुटलेलं जिरं, हिंग टाकला आहे, हळद टाकली आहे चिमूटभर, जास्त नाही टाकायची। आता मी त्याच्यामध्ये बेसन पीठ घेत आहे। काहीही पाण्याचा न वापर करता हे भजी बनवायचे आहेत आपल्याला। पाहू शकता पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे। जसं लागेल तसं पीठ घेतलेलं आहे। मी दुसऱ्यांदा परत पीठ घेतलं आहे, कमी पडलं म्हणून। पाहू शकता आता आपले हे भजी करण्यासाठी पीठ तयार आहे। पाहू शकता हे बघा मी दाखवल्याप्रमाणे। आता मी कढईमध्ये तेल ओतून घेत आहे। ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तेल गरम सोडत आहे पिठामध्ये। आता तेल गरम झालं आहे, मी भजी काढून घेत आहे पालकचे। पाहू शकता उन्हाळा लागला आहे, असे पौष्टिक पदार्थ आपल्या शरीरामध्ये पाहिजे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझी रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। हे बघा छानपैकी असे भजी टाकून घ्यायचे। पाहू शकता बाहेर हलवाईचे पण भजी असे होणार नाही, असे सुंदर भजी छान तयार झाले होते आणि टेस्टी झाले होते। तुम्ही एकदा नक्कीच करून पहा माझी रेसिपी आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहत आहात। आता मी दुसऱ्या टाईपची भजी करते। त्याच्यामध्येच मी कांदा कापून घेतला, थोडंसं पालकचं ठेवलं होतं, कांदा मिक्स करून त्यात थोडंसं बेसन टाकून कांदा उभा चिरून मिक्स करून घेतलं आहे। पाहू शकता आता मी हे कांदा भजी पण करून घेतले होते। पाहू शकता हे बघा असे कांदा भजी काढले पालक सारखेच। पाहू शकता कलर बिलर किती सुंदर